त्यांचा पण ऐकला आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या तात्याशेठ यांना आमच्या आयोजकांच्या वतीनेही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मात्र त्यात पहिला बॉल, त्या पहिल्या बॉलवरचा पहिला चौकार, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार 4। मात्र चौकार येतोय पहिल्या बॉलवरचा। मोनूभाई जब पॅटमधनं तो पहिला चौकार, त्यानंतर डॉट बॉलची होती उद्घोषणा। नॉस्टेकर एंडला फिरोज मेमन यांना आपण पाहतोय, काय चांगला चेंडू, दर्जेदार। जर पाहिलं तर फिरोज भाई हे आज जवळजवळ 50 वय आहे त्यांचं आणि पहिल्यांदा रबर बॉलची टुर्नामेंट खेळण्याकरता इथपर्यंत आलेत। तर माहिती पुरवली आहे तत्पूर्वी जर पाहिलं तर फिरोज भाई आता मात्र स्ट्राईकवर आहेत। त्याच्या विपक्षात गोलंदाजी ट्रॅकवर न गोलंदाज आई जीवदनी विरार टीम कडनं पहिलं षटक हाताळतोय। हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर न जर पाहिलं तर डॉट बॉलची उद्घोषणा होतीये, डॉट बॉल न सांगता होतीये। फिरोज भाई यांच्या विपक्षात चेंडू चितनं हेमंत पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल छावरन स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येऊन झेपावेल, धाव कंप्लीट केली जाते। सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। 3 षटकांची मॅच आपण जर पाहतोय, खूप चांगली मॅच आजच्या दिवसात ना 40+ या अगोदर एक मॅच खूप चांगल्या पद्धतीने टाटा प्रतिष्ठान टीमनं मात्र जिंकली आहे। पूर्वी हेमंत आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा मोनूभाई समोर जो फलंदाजी करण्याकरता, तिथून पुढे हेमंत याच्या विपक्षात नेक्स्ट बॉल, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी होणार नाहीये, परतावं लागेल। मोनूभाई बॅक टू डगआउट, परतीच्या प्रवासाला विकेट क्रमांक 1। मात्र आज कोणी जर हेलिकॉप्टर शॉट जर खेळला, आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे आणि कट्टर फॅन निकेत धनाजी पष्टे आणि फ्रॉम डोंगस्ते त्यांनी 200 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय। समालोचन कक्षात जरी षटकार आला, समालोचन कक्षाच्या आतमध्ये जर षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। तसेच जर पाहिलं तर या सर्व ट्रॉफ्याज ज्या आपण पाहतोय, साहिल किस्मतराव साहेब यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफ्या आम्हाला इथपर्यंत त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थक त्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्यात। खऱ्या अर्थानं त्यांचाही खूप खूप धन्यवाद। पाहिलं तर ओमसाई मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण। सकाळपासून जर पाहिलं तर आमदार साहेबांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली आहे, शांतारामजी मोरे साहेब। त्यानंतर जर पाहिलं तर
जीवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक कॅप आपण पाहतोय आजच्या दिवशी मॅन ऑफ द मॅच प्रोप्रायटर मात्र फिरोज भाई मात्र एक जीवनदान नक्की त्यांना भेटलंय नो डाऊट. एक धाव कंप्लीट केली जाईल. नवीन बॅटर जो हरेश पाटील जो गोलंदाजी ट्रॅकवरनं आलाय आई जीवदानी विरार जो खूप दूरवरनं इथपर्यंत खेळण्याकरता येऊन पोहोचला आणि खूप चांगला खेळ मात्र या अगोदरच्या मॅच मधनं सुद्धा विरारकरांनी दाखवलाय यात काही शंका नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं जो हरेश आपल्या बिंडबॉलवरचं शतक हाताळतोय त्यावरनं जर पाहिलं तर चेंडू क्रमांक 2 इथून पुढे धावसंख्या 7 ही स्कोर कार्डवर असताना नेक्स्ट बॉल वेग कमी आणि मग तिथनं डॉट बॉलची होती उद्घोषणा. स्विंग करतोय चेंडूला फिट जशी काही खूप जास्त प्रॅक्टिस विंड बॉलवर केली असावी. किल्ले कोहोज आपण टीम पाहतोय फलंदाजी करताना. कोहोज किल्ल्याचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे नो डाऊट. तत्पूर्वी 2 धावा मात्र वेगानं कंप्लीट केल्यात. या 2 धावसंख्या 9 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे. नऊ धावाच्या स्कोर कार्डवर असताना मात्र एका बाजूने जर पाहिलं तर आई जीवदानी विरार टीम मात्र थोडीशी हवी होताना दिसतीये. जे काही मोठे फटके पहिल्या ओव्हरमध्ये यायला हवे होते ते फटके कुठेतरी पूर्णपणे बंदिस्त गेलं. तदनंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी. फ्लंबल होती. फ्लंबल जशी झाली तशा लगेच फिरोज भाईंनी कॉलिंग दिलाय. 2 धावा होतील कंप्लीट. या 2 न धावसंख्या वधारती जाऊन पोहोचती ती नेल्सन नाकड्यावर. 11 ही धावसंख्या लागली आहे स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला तर 4 बॉल आतापर्यंत झालेत. तर पाहिलं तर या स्पर्धेकरता अचिवर स्पोर्ट्स यांच्याकडनं गेले 3 दिवस मॅन ऑफ द मॅच करता सँडो दिल्या त्यांचाही खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी फलंदाज बाद संघ सुद्धा उपस्थित झालाय. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. कालचा दिवस खऱ्या अर्थाने कमनकरांनी गाजवला. ओम साई मूव्हीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. चला विफास्ट थोडी घाई करायची आहे कारण की अजूनही मॅच खेळवायच्या आहेत. 3-3 षटकांच्या मॅच आम्हाला झाल्याच पाहिजेत आज. नेक्स्ट बॉल प्रहार करायचा होता. जज करतोय. झेल अखेरच्या क्षणी सुटला आणि मग तिथनं झेल सुटल्यानंतर धावा कंप्लीट. मात्र धावसंख्या 11. तत्पूर्वी फिरोज भाई यांच्या विपक्षात नेक्स्ट बॉल वेगवान चितनं शॉर्ट बॉल होता त्याचा तितकासा फायदा घेता आला नाहीये. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल मिळेल. या सिंगल न धावसंख्या ची जाऊन पोहोचतीये 12 या धावसंख्येवर.
मात्र टिकलर झोन पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी 40+ प्रशांत उर्फ बंटी. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटून टाकलाय. काय दर्जेदार बॉल. जिथनं तर वाईट बॉल. पंचांनी दर्शवलं की बॉल वाईट आहे. 1+1 म्हणजे टोटल 2. या 2 धावा पुन्हा एकदा वाढतील, जाऊन पोहोचतील 15. गोलंदाज फलंदाज दोन्ही जर विचार केला तर जव्हार मधनं बिलॉंग करतायत. मात्र फिरोज भाईच्या बॅट मधनं दर्जेदार स्ट्रोक. लेट पण थेट येतोय षटकार. 6. एक संधी डीजे मास्टरला. धावसंख्या 21. 21 धावा. मात्र प्रशांत फिरोज भाई यांच्या विपक्षात पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल मात्र थोडासा लेट पॅट न खेळले. उशिरानं फटका. पूर्ण चेंडूवर नियंत्रण होतं. तदनंतर मात्र धावा कंप्लीट होतील 2. फिरोज भाई यांनी दुसरी धाव घ्यायचा आहे हा मनसुबा मनामध्ये आधीच ठेवला होता. अर्ध्या क्रीज पर्यंत येऊन राहिले. तदनंतर मात्र कॉलिंग दिला नॉन स्ट्रायकरला आणि मग त्या 2 धावाच्या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावा जाऊन पोहोचतील 23 या धावसंख्येवर. चेंडू आतापर्यंत गोलंदाजीतनं झालेत. 4 बॉल. अंतिमचे 2 चेंडू इथून पुढे फिरोज भाई यांच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल पंचांना पार करतोय. अप्रतिम. फिरोज भाई यांच्या बॅट मधनं येतोय षटकार. 29 धावा. 29 धावा स्कोर कार्ड वर लागलात. मात्र अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. धावसंख्या 29 लागली आहे स्कोर कार्ड वर. एक षटकार मारला तर धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचेल. या चेंडूवर जर षटकार मारला तर जोएब पटेल यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये. मात्र बराच उंच गेलाय चेंडू. जिथनं जज करावं लागेल. जज झालाच नाहीये तत्पर्यंत. प्रशांत मात्र 3ऱ्या धावे करता कॉलिंग. कोण जिंकेल. मात्र रनआउट व्हावं लागेल फिरोज भाई. बॅक टू डगआउट. मात्र अप्रतिम खेळ राहिला. एका इनिंगचा. धावसंख्या 31 स्कोर कार्ड वर लागली. 32 धावा इथून पुढे कराव्या लागतील. 32 करायच्या आहेत.
मुजम पडेल असेल, मग FDC कुडूस टीम असेल, खूप सपोर्ट केलाय या ट्रॉफी करता. वाडा समालोचन ट्रॉफी 2024 मुजम पडेल यांनी सगळी जागा उपलब्ध करून दिली. मॅच पूर्ण चला तर मॅचला होईल सुरुवात. चला टीम मीटिंग नकोय, क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम किल्ले कोहोज आणि त्याच्या विपक्षात टीम आई जीवदानी विरार. आणि या पुढील आवाज आपण ऐकणार आहोत भिवंडीमध्ये सातत्यानं समालोचना करण्याकरता जात असतात तेजस धोबी. ओव्हर टू तेजस धोबी. तात्या प्रतिष्ठान चला बी रेडी राहायचं. आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. एकंदरीत आव्हान समोर ठेवले गेले. यस, धावा संख्या 31 विजयाकरिता 32. 32 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलंय. फैजान मेमन आमच्या समोर तिथे उपस्थित आहेत. फैजानजी मेमन साहेब, आपण अनेक स्पर्धा खेळताय, पण आज इथे समालोचकांची जी स्पर्धा झालेली आहे किंवा समालोचकांनी मिळून एक स्पर्धा ठेवलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पहिलं तर सर्वात आधी मी धन्यवाद करणार अक्षय पांडवचा का त्यांनी हा ग्राउंड चॉईस केला मॅच ठेवण्यासाठी. आणि खूप अप्रतिम स्पर्धा भरवले. आणि सिरियसलीच बोलतो ना, हॅलो. आणि त्याच्यात पण सगळे कॉमेंटेटरने खूप सपोर्ट केला. इकडं प्रत्येक कॉमेंटेटरने इकडं हातभार लावलेला आहे. हा मॅच सुरुवात करा. थांब एक मिनिट. येस, धन्यवाद. पोहोचणं गरजेचं आहे, बाईट पोहोचणं. आणि नक्कीच मॅच होते. इथून मात्र सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या वेळेला स्टाइलिश स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ गुरुस्करांच्या वेडीला. चला बॉल पाठवा. बॉल क्या बात आहे. इंस्टाग्रामला सध्या तरी गाणं ट्रेंडिंगला आहे किंवा अनेकांच्या रीलमध्ये गाणं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हटलं ना की DJ वैभवची निवड का झाली. सातत्यानं स्वतःला आता तो तरी सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. बॉलर्सनी आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर इथे माझा करारी प्रहार पाहिलाय. यावेळेस टेक्निकल स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून हा ही चेंडू सर बाउंड्रीच्या बाहेर. चाललाय समालोचक चषक चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र षटकार चौकारांची फक्त आणि फक्त आतिषबाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. सिंगल इथून मात्र मिळेल. धावसंख्या सिंगल न जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. गोलंदाज सय्या. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. ओहो हो, या वेळेला दिली गेली आहे दिशा. हा ही चेंडू. चला चेंडू पाठवून जायचा आहे. तो चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवा. क्या बात आहे. अटॅक करायला सुरुवात झाली आहे.
आता मात्र मिस करतील या वेळेला. निर्धाव फेक आहे. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 आणि धावत संख्या 17 या अंकावर धावफलक 32 धावांचं आव्हान समोर आहे आणि इतक्या इझिली धावा इथे मात्र कुठल्यात 17. अर्धा पल्ला तर पार इथून मात्र केलाय. पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूवर जो निशाणा साधलाय डायरेक्टली लँड झालाय कुडूस नगरीमध्ये चेंडू. ठीक आहे, चला चेंडू पाठवा. सध्या तरी या बॅटरगिरीचा हे गाणं असेल असं म्हणायला हरकत नाही आहे. सध्या आहे तो किंग आणि त्याच पद्धतीने बॅटिंग सुद्धा त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. विंडबॉलचं हे षटक आपण इथून मात्र पाहताय. बाउंड्री लाईनच्या जवळ जाता जाता राहिला आहे हा चेंडू. जर का गेला असता तर कदाचित पुन्हा एकदा 6 धावा इथे मिळाल्या असत्या. नक्कीच 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 म्हणजे विजयाकरिता 11 चेंडू आणि 7 धाव्याची आवश्यकता इथून मात्र भासते. राजू दादा आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ना क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलने जाऊन वधारतीये 26 म्हणजे 6 धावेची आवश्यकता अजूनही विजयाकरिता. तसं बघायला गेलं तर एक मोठा फटका कन्वर्ट झाला तरी इथे मात्र सामना विजयशी होऊ शकतोय. सिंगल डबल जरी गेला तरी सामना विजयशी होऊ शकतोय. फक्त एवढंच की वेळ मात्र आमचं वाचेल. निर्धाव फेक आहे. पाहूयात वेळ वाचवला जाईल का इथून मात्र. मोठा फटका कन्वर्ट होऊन सामना विजयशी केला जाईल का पण नाही आहे. काय होईल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 26. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि विनबॉलचं षटक आतापर्यंत जर का आपण बघितलं 4 चेंडू फेकलेत राजू दादा यांनी या विनबॉलच्या षटकामध्ये पण एकही अतिरिक्त चेंडू नाही आहे आणि अजूनही 2 चेंडू इथून मात्र फेकायच्यात. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस विनबॉलच्या बॉलवर इथे मात्र आता प्रतिष्ठान टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि टॉस करतील इथे मात्र